नमस्कार शेतकरी मित्रांनो. यावर्षी सुधारित पंतप्रधान मंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 करिता राज्यात पंतप्रधान पीक विमा योजना लागू केलेली आहेत. याचा जी.आर. कालच 24 जून 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने जारी केलेला आहे. कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभाग यांच्याकडून हा जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे. यासाठी आपण बघू शकता अशा प्रकारचा जी.आर. असून 2025च्या पीक विमा योजनेसाठी हा जी.आर. लागू केलेला आहे. यासाठी 2023-24 मध्ये आपल्याला 1 रुपयात विमा मिळत होता. त्या योजनेमध्ये सुधार करून आता शेतकऱ्याला काही पर्सेंटेज भरून विमा भरावा लागणार आहेत. योजनेची उद्दिष्टे, योजनेची वैशिष्ट्ये जे मागील योजनेला होती तेच असेल. हे बघा, पीक निहाय विमा हप्ता दर व हप्ता अनुदान. हे बघा, यासाठी अन्नधान्य व गळीत पिके 2% खरीप हंगामासाठी भरावं लागणार आहे आणि रब्बी हंगामासाठी 1.5%. नगदी पिकांसाठी ही रक्कम वाढीव असून 5% भरावी लागणार. तसेच रब्बीसाठी पण 5% भरावी लागणार. चोवीस जिल्हे अनुसूचित क्षेत्र जारी केलेले आहेत. 24 जिल्हे, 16 तालुके, 10 मंडळ आणि 4 ग्रामपंचायत. आता यासाठी 2 कंपन्या शासनाने नियुक्त केलेल्या आहेत. एक आहे भारतीय कृषी विमा कंपनी आणि दुसरी आहे ICICI लोंबार्ड इन्शुरन्स कंपनी. ही कंपनी या अगोदर पण पीक विम्यासाठी लागू होती. वरील बघू शकता आपण, भारतीय कृषी विमा कंपनी ही धाराशिव, लातूर, बीड सोडता सर्व जिल्ह्यासाठी लागू असेल. धाराशिव, लातूर आणि बीड यासाठी फक्त ICICI लोंबार्ड इन्शुरन्स कंपनी लागू केलेली आहे. आता आपण बघाल, खरीप पीक विमा भरण्यासाठी तारीख आलेली आहेत. अंतिम तारीख असेल 31 जुलै 2025 आणि रब्बी हंगाम सुरू होईल 30 नोव्हेंबर 2025. अटी शर्तीच्या पहिल्या विम्याला लागू होत्या त्याच लागू असेल. आता राज्यस्तरीय याच्यावर समिती नेमलेली आहेत. जिल्हास्तरीय समिती आहेत. प्रत्येक तालुका वाईज याच्या वाईज समित्या नेमलेल्या आहेत. आता आपण बघू प्रत्येक जिल्ह्यासाठी किती विमा लागू आहे आणि कोणत्या कोणत्या पिकाला किती विमा आपल्याला भरावा लागेल. ही सर्व माहिती पीक विम्याबद्दल दिलेली आहेत. वैशिष्ट्ये सर्व यात दिलेले आहेत. कर्जदार शेतकऱ्यांसाठी घोषणापत्र पण दिलेले आहेत. हे ठाणे जिल्ह्यासाठी आहेत. असे प्रत्येक जिल्ह्याचे प्रत्येक वाईज दिलेले आहेत. तर आपण यामध्ये बघू, जालना जिल्ह्याची माहिती यामध्ये आपण घेऊ. जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, संभाजीनगर,
जालना. जालन्यासाठी बाजरी या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम बाजरी या पिकासाठी 32,000 रुपये हेक्टरी असेल आणि विमा हप्ता शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 80 रुपये, म्हणजे 1 हेक्टरसाठी 80 रुपये भरावे लागणार बाजरीला. सोयाबीनसाठी विमा हप्ता रक्कम प्रति हेक्टर, म्हणजे यावर्षी सोयाबीनचा विमा महागलेला दिसतोय, 1160 रुपये झालेला आहे. म्हणजे एका हेक्टरसाठी आपल्याला 1160 रुपये भरावे लागतील. मूग 560 रुपये, उडीद 55 रुपये, तूर 470 रुपये, कापूस 900 रुपये, मक्का 180 रुपये. हे पाहिल्यावर आपल्याला समजेल की यावर्षी सोयाबीनचा विमा आपल्याला जास्त भरावा लागणार आहे. कापसापेक्षाही सोयाबीनचा विमा जास्त भरावा लागणार आहे. आणि सर्वात कमी विमा भरावा लागणार आपल्याला उडदाचा. ही झाली जालना जिल्ह्याची माहिती. अशी प्रत्येक जिल्हा वाईज माहिती आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या जिल्ह्याची माहिती बघू.